खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने सलग दुसऱ्या दिवशी खासगी शिकवणी वर्गांची तपासणी सुरूच। राजगुरुनगर शहरात बुधवारी दिवसभरात विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखांच्या 5 पथकांमार्फत शिकवणी वर्गांची तपासणी आणि शिकवणी वर्ग चालकांकडून विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात दिल्या जाणाऱ्या सुविधांचाही घेतला आढावा। विद्यार्थी सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना न घेणाऱ्या राजगुरुनगर, चाकण, आळंदीसह खेड तालुक्यातील खासगी शिकवणी वर्गांच्या अहवालावर शिक्षण विभाग उचलणार पाऊल। तळेगाव ते उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वे मार्गामध्ये बदल हवा। दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बुधवारी घेतली भेट। प्रस्तावित रेल्वे मार्गाऐवजी देहू, इंदोरी, झेंडेमळा, सांगुर्डी, मोई, निघोजे, तळवडे, चिमळी, धानोरे, चरोली, सोळूसह हवेली तालुक्यातून मार्ग केल्यास गावांना मोठा दिलासा मिळेल। खासदारांनी सुचवलेल्या नव्या प्रस्तावावर रेल्वे मंत्र्यांनी दर्शवली सकारात्मकता। तळेगाव ते उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबतच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या आणि भूमिपुत्रांच्या भावना खासदार कोल्हे यांनी निवेदनाद्वारे रेल्वे मंत्र्यांपुढे मांडल्या। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात 4 चाकी वाहनांसाठी MZ या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी अर्ज प्रक्रिया जाहीर। मोशी येथील नवीन कार्यालयात 4 चाकी वाहन मालकांना नवीन MZ मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क भरून ठेवणार राखीव। 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करता येणार। 4 चाकी वाहनांच्या क्रमांकाची यादी 19 डिसेंबर रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध होणार। वाडा डेहणे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 4 वर्षाच्या सांबराचा मृत्यू। राजगुरुनगर वनपरिक्षेत्र अधिकारी YU जाधव, वनपरिमंडळ अधिकारी दत्तात्रय फापाळे, वनरक्षक KS पवार, SY आंबेकर, कर्मचारी सोमनाथ मुरे यांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा। सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डेहणे येथील पशुधन विकास अधिकारी यांनी सांबराचे केले विच्छेदन। भामा आस्केड कुरळी प्रकल्प येथील विविध दुरुस्तीच्या अनुषंगाने बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्री 11:30 ते गुरुवार 18 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत आळंदी नगर परिषदेस होणारा पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी पुरवठ्याच्या बदलत्या वेळापत्रकाबाबत भामा आस्केड कुरळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी आळंदी नगर परिषदेस कळवल्याने आळंदी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार। कुरळी प्रकल्पाच्या दुरुस्तीनंतर शुक्रवारी नेहमीप्रमाणे नियोजित वेळेनुसार आळंदी शहराला पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होईल, याची नागरिकांनी नोंद घेऊन नगर परिषद प्रशासनास सहकार्य करण्याचे आळंदी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी केले आवाहन। पुणे पिंपरी चिंचवड शहर पुणे ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगाराचा आळंदी शहरात वावर। लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या। केतन प्रकाश शिंदे, वय वर्ष 22, राहणार आळंदी, याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली कारवाई। मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आळंदी पोलिसात गुन्ह्याची नोंद। आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर 15 डिसेंबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास पोलिसांनी आरोपी केतन शिंदे याला केले जेरबंद।